सुस्वागतम मराठी विषयात तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या पुस्तकातील पाठ 4 गोपाळचे शौर्य भाग 2 शिकणार आहोत। भाग 1 मध्ये आपण या पाठाचे पहिले पान शिकलो आहोत। आज आपण पाठाचा उर्वरित भाग शिकणार आहोत। मुलांनो, भाग 1 मध्ये आपण पाहिले की नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहदी या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे आणि त्या गडावर नेहमी ट्रॅकिंग प्रेमी, सहल काढणारे किंवा गुराखी जात असतात। अशा प्रकारे मोहदी गावातील माध्यमिक शाळेची सहलही एकदा या कर्णागडावर गेली होती। मुलांनी खूप सारी मजा केली, गडाचा परिसर पाहिला आणि संध्याकाळच्या वेळेला सर्वजण खाली येत असताना, त्यांची गाडी घाटातून खाली येत असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूला आग लागलेली दिसली। ती आग गोपाळ नावाच्या एका मुलाने सुद्धा पाहिली आणि गोपाळ जोरात ओरडला, गाडी थांबवा, ही आग विझवलीच पाहिजे। आणि त्याच्या या बोलण्यावर गाडीतील सर्वजण हसले। शिक्षकही त्याला ओरडले, म्हणाले, आपण ही आग कशी काय विझवू शकू? पण हे ऐकून घेण्यासाठी गोपाळ गाडीतच नव्हता। त्याआधीच गोपाळने चालत्या गाडीतून उडी मारली होती आणि अखेर नाईलाजाने ड्रायव्हरलाही तेथे गाडी थांबवावी लागली। आता मुलांनो, आपण पाहूया पाठाचा दुसरा भाग। गोपाळने धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली। साधारणपणे 2.5-3 इंच परीघ असलेला तो लांबच लांब पाईप गोपाळ आगीच्या दिशेने ओढत आणत होता। गोपाल भागते हुए वहाँ पे पहुँचा। रास्ते के नज़दीकी एक खेत था। उस खेत में नदी के पानी से भरा हुआ एक रबरी पाइप पड़ा हुआ था। वह पाइप बहुत ही भारी था, वज़नदार था। उसका परिघ यानी घेर 2.5-3 इंच था और इतना वज़नदार पाइप गोपाल पूरी ताकत से खींच के धीरे धीरे आग की दिशा की ओर ले जा रहा था। बच्चों, आप चित्र में देख सकते हो कि गोपाल इतना भारी रबरी पाइप लेके कैसे खड़ा है और उस पाइप की मदद से, पानी की फवारे से वो आग को बुझाने की कोशिश कर रहा है। हे आग एकट्याकडून इजणारच नाहीच, हे मलेही माहीत आहे, पण म्हणून काय परतेनच करावं नाही का काय? सर, असं जंगलच आम्हा आदिवासींचे पोशिंदे आहेत आणि मायबापाले कोणी असं आगीच्या मुखी सोडून जातेत काय? बाजूला उभा असलेला गावातील एक गुराखी सरांना म्हणाला। त्या गावातील एक गुराखी त्याच्या गावच्या बोलीभाषेत गोपाळच्या सरांना सांगत आहे की हे आग एकट्याकडून इजणार नाहीच, म्हणजेच काय की ही आग एकट्याकडून विझणारी नाही आहे। हे मलाही माहीत आहे, हे मलाही माहीत आहे, पण म्हणून काही प्रयत्न करायचेच नाहीत का? तो म्हणतोय की हे जंगल आम्हा आदिवासींचे पोशिंदे आहेत। पोशिंदे म्हणजे पोसणारे, पालनपोषण करणारे। या जंगलावरतीच आमचं पालनपोषण होतं आणि हे जंगलच त्यांचं मायबाप आहे। आपल्या मायबापाला, आपल्या आईवडिलांना कोणी असं आगीच्या मुखात सोडून जाते का? उस गांव का एक गुराखी अपनी बोली भाषा में सर से कह रहा है कि यह आग अकेले से बुझने वाली नहीं है, ये मुझे मालूम है, लेकिन क्या हम लोग कोशिश नहीं करेंगे क्या? यह जंगल हमारा माँ बाप है, यह जंगल ही हमारा पालन पोषण करता है, तो हमारे माँ बाप को, हमारे माँ बाप को हम आग के मुंह में कैसे छोड़कर चले जाएंगे? गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला,
माणसं असो का जनावरं, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. सर्वांनी मिळून आग विझवलीच पाहिजे. हे पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक एकापाठोपाठ एक गोपाळच्या मदतीला धावले. गोपाल ने उस गुराखी से कहा, मनुष्य हो या जानवर, उनकी जान तो हमें बचानी ही चाहिए. हम सबको मिलके यह आग बुझानी ही चाहिए. और इतना कहने के बाद गोपाल के सारे दोस्त और शिक्षक उसकी मदद करने के लिए दौड़े. एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली. त्या गाडीतील 50चे गृहस्थ खाली उतरले. त्यांनी सर्व प्रकार क्षणात निहाळला आणि त्यांनी मोबाईल कानाला लावला. मोबाईलवरील संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीलाही गेले. आता तो पाईप सहजगत्या चौफेर पाणी फेकू लागला. इतने में एक दूसरी गाड़ी किले से नीचे उतरी. उस गाड़ी में से एक 50 साल के सज्जन गृहस्थ नीचे उतरे. उन्होंने वो सारा प्रकार देख लिया था और तुरंत उन्होंने मोबाइल कान पे लगा के किसी से बात की. मोबाइल का संभाषण ख़त्म होते ही वो गोपाल की मदद करने के लिए गए. अब गोपाल अकेला नहीं था. उसके सारे दोस्त, शिक्षक, वो गृहस्थ सब मिलकर अब वो रबरी पाइप से पानी फेंक रहे थे और वो पाइप अभी एकदम ही हल्का हो गया था क्योंकि सब लोग उसे मदद कर रहे थे. पायथ्याची आग हळूहळू शांत होत होती. गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे, दुसऱ्या गाडीतील गृहस्थ म्हणाले. पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलले. त्या गृहस्थाने फोनवरून अग्निशामक दलाच्या 2 गाड्यांना बोलावून घेतले आहे हे सरांना सांगितले. किले के निचले भाग में लगी हुई यह आग धीरे धीरे शांत हो रही थी. लेकिन किले पे आगे आगे फैलने वाली आग भी हमें आटोक्यात आणली पाहिजे, यानी काबू में लानी चाहिए, यह वह दूसरी गाड़ी के गृहस्थ बोले. पर यह कैसे शक्य हो सकता है? मुझे तो यह पागलपन ही लगता है. गोपाल के शिक्षक हतबल यानी निराश होके बोले. उस सज्जन गृहस्थ ने उन्हें बताया कि मैंने फ़ोन करके अग्निशामक दल की 2 गाड़ियाँ बुला ली हैं. 20 मिनिटाच्या आतच 15-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडहून अग्निशामक दलाच्या 2 गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या. लगेच त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. आग आटोक्यात येऊन संपूर्णतः शांत झाली होती. आता सर्वांचेच चेहरे उजळले होते. सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती. 20 मिनट के अंदर ही नरखेड़ गांव से 15-20 किलोमीटर की दूरी पर अग्निशामक दल की 2 गाड़ियाँ किले के पास पहुंच गई. अग्निशामक दल की गाड़ी यानी फायर ब्रिगेड की गाड़ी, आग बुझाने वाली गाड़ियाँ. जैसे ही गाड़ियाँ आई, उनके कर्मचारियों ने तुरंत उतरकर आग पर पानी का फवारा मारना शुरू कर दिया. आग अब पूरी तरह शांत हो गई थी. सबके चेहरे खुशी से खिल गए थे. सबको एक नई ऊर्जा मिल गई थी. अशातच गाई वासरं घेऊन गेलेले काही गुराखी मुलांजवळ आले. त्यातील एक जण हात जोडून म्हणाला, लय बेस झालं बापा, आग इजली. गडावर कितीच झाड झुडपं भाजून निघालीत. जरासा का उशीर झाला असता तर आम्हीही तसेच भाजून निघालो असतो आणि आमच्यात कोणाले पत्ताही लागला नसता. तुम्ही समद मदतीस धावून आलेत. हे सांगताना त्याला गहीवरून आले होते. गाई वासरांना घेऊन गेलेले काही गुराखी त्या मुलांजवळ आले आणि त्या गुराख्यांमधल्या एकाने हात जोडून मुलांचे आभार मानत तो म्हणाला की खूप चांगले झाले, आग विझली
गडावर किती झाडंझुडपं भाजून निघाली आणि जरासा का उशीर झाला असता तर त्या आगीत आम्हीही भाजून निघालो असतो आणि आमच्यामध्ये कोणाला कळले पण नसते. तुम्ही सर्वजण मदतीला धावून आलात म्हणून तुमचे खूप खूप आभार आहेत. आणि हे सांगताना त्याचं मन अगदी भावनेने भरून आले होते. जंगल में गाय बैलों को चराने के लिए लेके जाने वाले कुछ चरवाहा उन बच्चों के पास आए और वो अपनी ग्रामीण भाषा में उनसे हाथ जोड़कर उनका आभार व्यक्त करते हुए बोले कि बहुत अच्छा हुआ आग बुझ गई. किले के ऊपर बहुत सारे पेड़ पौधे जल गए. अगर हम भी वहाँ होते और थोड़ा सा भी देरी हुई होती तो हम भी जल जाते और हमारा किसी को पता भी नहीं लगता. आप सब लोग मदद करने के लिए आए, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. और ये कहते हुए उसका मन भर आया और आँख से आंसू आने लगे. खरंच आमच्या या गोपाळनं निरपेक्ष भावनेने जीवाची पर्वा न करता हे धाडस केले. आज केवळ गडच नव्हे तर गुरं आणि या सर्व गुराख्यांचेही प्राण वाचले. त्याचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे असे मोठ्या अभिमानाने शिक्षक सर्वांना सांगत होते. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून ही बातमी सर्वच लोकांना कळाली. परिसरातील नागरिक गोपाळच्या या शौर्याचे भरभरून कौतुक करत होते. सच में गोपाल ने निस्वार्थी भावना से अपने प्राण की परवाह न करते हुए यह बहुत बड़ा साहस किया था. आज उसने केवल किले का ही नहीं तो वहाँ पे जो जानवर थे उनका, चरवाहों का और आदिवासी लोगों के प्राण भी उसने बचाए थे. और गोपाल का यह काम सच में तारीफ़ काबिल था. और यह बात बड़े अभिमान से गोपाल के शिक्षक सबको बता रहे थे. दूसरे दिन गोपाल के इस शौर्य की खबर अखबार में छप गई और धीरे धीरे गांव के सभी लोगों को यह बात मालूम हुई. इस प्रकार गांव के लोग और गांव के अगल बगल वाले परिसर के नागरिक भी गोपाल की इस शौर्य की बड़ी तारीफ़ कर रहे थे. इस प्रकार बच्चों, गोपाल के शौर्य और प्रसंगावधान इन गुणों से गोपाल ने ना कि किले की तो जानवरों की और अन्य लोगों की भी जान बचाई थी. इस प्रकार बच्चों, हमारे जीवन में आए हुए कठिन प्रसंग के समय अगर हम थोड़ा सा साहस और प्रसंगावधान दिखाते हैं तो हम भी अपनी और दूसरों की जान ज़रूर बचा सकेंगे. मुझे आशा है कि यह पाठ आपकी समझ में ज़रूर आया होगा. धन्यवाद.